दिवसापासून सर्वात चांगले दिवस जर कोणावर आला असेल तर भगवान शंकरावर आलेले. बाया उठले की महादेवाला, उठलं की महादेव, उठलं की महादेव. अहो सकाळी 4 वाजताच गरम पाणी घेऊन जातात. या चांगली गोष्ट आहे माया. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे, गेलं पाहिजे तुम्ही. पण माया हो, सकाळी 4 वाजता भगवान शंकराच्या मंदिरात पाणी घेऊन जाता, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजे लोक बिना आंघोळीचा आहे ना. तुमचा घरचा महादेव बिना आंघोळीचा 11 वाजे लोक, तुम्ही महादेवाला पाणी घाला का बेलाचं झाड तोडून टाका, काही फायदा होत नाही. पाठीमाग शिवमहापुराणमध्ये काही महात्म्यांनी असे चुटकुले सांगितले, लोटाभर पाणी वाहिलं की तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जर रुद्राक्ष गळ्यात घातला तर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. मूर्खपणा आहे हा. कोणतापणा आहे? मूर्खपणा आहे. असं रुद्राक्ष गळ्यात घातल्यानंतर अभ्यास करावा लागत नाही. कोणा सांगितलं तुम्हाला? ही सगळी अंधश्रद्धा आहे. आणि ती अंधश्रद्धा जर मोडीत कोणी काढली असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी काढलेली आहे. यारे शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. भगवान शंकराची पूजा करू नका या मताचा महाराज नाहीये मी सुद्धा वैष्णव आहे. आणि आमच्या वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. वैष्णवानाम यथा शंभू, वारकऱ्यांमध्ये पहिले वारकरी जर कोण असेल तर माझे भगवान शंकर आहे. पण भगवान शंकराच्या नावाखाली या गोर गरीब समाजाला अंधश्रद्धेच्या आहारी नेऊ नका, अशी सर्व कथाकारांना माझी विनंती. महाराज कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अरे या समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्याचं काम ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. आणि तुम्ही जर म्हणसाल लोटा वलजेल घ्या आणि महादेव जवळ जाऊन बसा, काम कोणा करा? तुमच्या बापानं का? अजिबात नाहीये. पहिलं कष्ट करा, काम करा, देवाचं चिंतन करा. अरे भगवान शंकराला तुम्ही 24 तास त्याच्या जवळ बसो अशी अपेक्षाच नाहीये. तुम्ही जीवनातले वाईट गुण जर त्यागले बस हो गया भजन. तुम्ही जीवनातले व्यसन त्यागले बस, याच्यापेक्षा दुसरी महाशिवरात्र कोणती असेल महाराज? अरे तुम्ही जर जीवनातला वाईटपणा त्यागला, तुम्ही जर जीवनातले व्यसन त्यागले, तुम्ही जर अंतकरणातला द्वेष त्यागला, तुम्ही जर अंतकरणातले विकार त्यागले, तर याच्यापेक्षा दुसरी भगवान शंकराची आराधना कोणतीच नाही. महाशिवरात्रीचं चरित्र सर्व मंडळी तुम्हाला माहिती आहे. एक मनुष्य जंगलात गेलाय. तुम्ही ऐकताय ना ती कथा? कशासाठी गेला? शिकारीसाठी. कशासाठी गेला? शिकारीसाठी. ज्या झाडावर बसला ते झाड कशाचं हेही माहित नाही. खाली महादेवाची पिंड हे सुद्धा माहित नाही. आता भूक लागली. आता काही लोकांना भूक लागली, कोणी नख खात, कोणी दात खात. प्रत्येकाची भूक लागल्यानंतरची शरीराचे हावभाव वेगळे असतात. आता शिकारही मिळत नव्हती, भूकही लागलेली होती, आणि त्याला माहितही नव्हतं की त्या दिवशी महाशिवरात्र आहे म्हणून. लक्ष देऊन ऐका बरं. महाशिवरात्र आहे हेही माहित नाहीये. ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचं हेही माहित नाहीये. बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे हे सुद्धा माहित नाहीये. मग काय करावं? झाडाचा पाला तोडायचा, खाली टाकायचा. आता तो काही लय भावनेने टाकत होता असं नाहीये. रागा शिकार भेटत नाही म्हणून बेलाचा झाडाचा पाला तोडायचा, खाली टाकायचा, पाला तोडायचा, खाली टाकायचा. भगवान शंकराने विचार केला, काही असो का नसो, याला दिवसभर उपवास घडला म्हणजे निर्जला घडली. काय घडली? निर्जला घडली. आणि दिवसभर त्यानं बेलाचे पानं काय केले? माझ्या अंगावर टाकले. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. काय झाले? प्रसन्न झाले. उदाहरण सोडून द्या, तुम्हाला किती पट भावतोय तुमच्या अंतकरणाला तुम्हाला माहित. मलाही भावलं. लक्ष देऊन ऐका. तो कोणत्या झाडावर बसला होता हे नका पाहू, खाली पिंड कोणाची होती हेही त्याला माहित नाहीये. त्या दिवशी महाशिवरात्र हेही त्याला माहित नाहीये. काही माहित नसताना जर भगवान शंकराने त्याचा उद्धार केला, तुम्हाला आणि मला जर सर्व माहित आहे, आपण सर्व माहिती असून जर माझ्या भगवान शंकराची आराधना केली तर निश्चित माझ्या भगवान शंकराची कृपा तुमच्याने माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐका. एवढं भोळं दैवत आहे महाराज. नाथ बाबा त्याला भोळा म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती. काय भोळेपणा आहे हो. अहो रावणानं बायको मागितली होती भगवान शंकराची. काय मागितली होती? बायको. पार्वती सुद्धा रावणाला देऊन टाकली. एवढं भोळं जगात कोणीच नाहीये. समुद्र मंथनातून 14 रत्न निघले. किती रत्न निघले? त्यातलं सगळ्यात चुकीचं रत्न होतं विष. कोणी ऐरावत नावाचा हत्ती घेतलाय, कोणी लक्ष्मी घेतली, कोणी अमृत पेलय, आणि ह्या बाबाच्या वाट्यावर काय आलंय? विष आलंय. पण जगाच्या कल्याणासाठी ते विष सुद्धा माझ्या भगवान शंकराने प्राशन्य केलं. पण एवढं हळहळीत विष होतं.
की ते कंठाच्या खाली जाईन आणि कंठातही राहीन. कंठात विष अडकल्यामुळं भगवंताचा कंठ कसा झाला? निळा झाला. काय झाला? निळा. म्हणून भगवान शंकराचं एक नाव नीलकंठ आहे. काय आहे? नीलकंठ आहे. गळ्यामध्ये सर्प आहे का? विषारी आहे. एवढी आग शरीराची दहा झाली की भगवान शंकराला कुठं जाऊन बसावं लागलं? कैलासात. कुठं जाऊन बसले? कैलासात. एका हिंदी कवीचं वाक्य तो किती सांगतोय पहा. भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं, इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले, इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं. या विश्वातील सगळ्यात भोळं दैवत कोणतं आहे? भगवान शंकर आहे. आणि अशा भगवान शंकराचं वर्णन करत असताना नाथबाबा सांगतात, हा शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, पहिल्या चरणामध्ये नाथबाबा भगवान शंकराचं वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम. म्हणून भगवान शंकराची आराधना करा. का? या विश्वातील सर्वात भोळं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर आहे महाराज. काही लागत नाही हो देवाला. तुम्ही काही घेऊन जा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयशती तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. देवाला तुम्ही काय देता हे देव पाहत नाही, कोणत्या भावनेनं देता हे देव पाहतो. आज परमार्थाला संख्या खूप वाढलेली आहे. आज आपलं ग्राउंड फुल झालेलं आहे. एवढे मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. पण गर्दी दिवसांदिवस वाढलेली आहे. गर्दी दिवसांदिवस काय होत चाललेली आहे? कमी होत चाललेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे, गर्दी कमी करा, दर्दी वाढवा. बरं महाराज, गर्दी काय? गर्दी कुठेही तेवढीच आहे. तुम्हाला असं वाटतं का कीर्तनातच गर्दी तेवढी आहे? कीर्तनाला जेवढी तेवढी तमाशाला कीर्तनापेक्षा जास्त आहे. पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला गर्दी असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर तो काढून टाका. गौतमी पाटलाला आपल्यापेक्षा जास्त आहे. ही वस्तुस्थिती आहे.
म्हणजे जेवढा परमार्थ वाढलाय तेवढा नास्तिकपणा वाढलाय. परमार्थ जेवढा वाढलाय तेवढा नास्तिकपणा वाढलाय. माझी सर्वांना विनंती आहे, परमार्थ भावनेनं करा, श्रद्धेनं करा. आणि श्रद्धेनं जर परमार्थ केला ना तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर होईल. बाकी काय लागतंय जगाच्या मालकाला? काही नाही. भगत के बस में हे भगवान. बस भगवंत भक्ताच्या वश आहे. फक्त त्या त्या भक्ताला काय करावं लागतं? श्रद्धेनं प्रेमानं भगवंताला आळवावं लागतं. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ नावाची गोष्ट ही फक्त श्रद्धेनं करा. आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहात, मला खूप आनंद आहे. महाशिवरात्रीला जसे तुम्ही एकत्रित आले, एक दिवसासाठी एकत्रित नका येऊ रे गड्यांनो. कायम स्वरूपी तीच उत्कंठा, तीच श्रद्धा, तोच प्रेम आणि तोच उत्साह परमार्थाविषयी जर तुमचा आणि माझ्या जीवनात उपस्थित राहिला तर बाकीचं काय करण्याची साधन गरज आहे महाराज आपल्याला. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, सर्व लोक प्रत्येक धर्मासाठी एकनिष्ठ आहे. आपल्या लोकांना काय झालं मला अजून काही कळत नाहीये. अरे मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात, एवढी एकी त्यांची. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात, एवढी एकी त्यांची. अरे आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एकन झेंडे 12. घर एकन झेंडे किती? 12. बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात. नवीन आलेली सुनबाई कब्बशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळा जमल रे आपला गड्यांनो. कधीतरी आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे ना महाराज. कधीतरी आपण एकत्रित आलं पाहिजेत. आणि का भगवंताच्या दरबारात नाही आलं पाहिजेत? मी तर नेहमी सांगतो, दरबार हजारो देखे है पर ऐसा कोई दरबार नहीं. दरबार हजारो देखे है. हजारो दरबार तुम्ही पाहिले असतील, पण या दरबारामध्ये या, इथं समाधान आहे का? इथं कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही. या रे लहान थोर, याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. या धर्म व्यासपीठाच्या समोर कधी जातीवाद केला जात नाहीये. कोणत्या प्रकारचा उच नीचपणा इथं नाहीये. इथं सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे आम्ही शाळेत गेल्यानंतर पहिल्या वर्गात आमच्या सरांनी आम्हाला 1 2 3 4 नाही शिकवलं हो. क ख ग वगैरे नाही शिकवलं. पहिलं हात पुढं करायला लावलं आणि आपल्याला म्हणायला लावलं, मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. एवढे सुंदर शिक्षण जर या जगाच्या पाठीवर कोणत्या देशाला दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या भारत देशाला दिलंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भोळं असणारं दैवत आमचे भगवान शंकर, त्याची आराधना करा. आणि तू नाथ बाबा त्याचं वर्णन करत असताना सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. काऊ नाथ बाबा काय करायचं या नावाचं? एवढं भोळं दैवत आहे, काहीच नका करू. तुम्हाला जर जीवनामधले तुमचे काम क्रोध नाहीसे करायचे असेल तर त्या भगवान शंकराचं काय करा? नामस्मरण करा. किती गोडे पहा. वाचे वदता शिव शिव
वाचे वदता शिवनाम. तुम्ही त्या भगवंताचं काय करायचं, चिंतन करायचं. खरं सांगू का, भगवंताचं चिंतन केलं याच्यापेक्षा दुसरं देवाला काहीच आवडत नाही. फक्त तुम्ही देवाचं, अरे स्वतः भगवान शंकर सुद्धा समाधी अवस्थेमध्ये काय करत होते, देवाचं चिंतनच करत होते ना. किती गोड प्रमाणे पहा, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते. स्वप्नामध्ये समाधी अवस्थेमध्ये सुद्धा भगवान शंकर जर देवाचं चिंतन करत असेल तर आपण भगवान शंकराचे भक्त म्हणल्यानंतर आपण सुद्धा भगवंताचं काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध आणि काम. परमार्थाला सर्वात मोठे शत्रू जर काय असेल तर काम आहे आणि क्रोध आहे. ते काम क्रोध निवारण करण्याचं ताकद जर कोण करत असेल तर भगवंताचं नाव. आपला भगवंताच्या नावावर विश्वास नाहीये, लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही जीवनात कधी वाया जाऊ शकत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. अरे देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असं कसं होईल. माझे गुरुजी मला सांगतात, पेढा हसत हसत खा, पेढा कसा आहे, गोड आहे. आणि पेढा रडत खाल्ल्यावर कसा लागतो, गोड. आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर गोड. अहो तुम्ही झोपीतही खाल्ला तरी गोडच आहे, रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे, आणि हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे. म्हणून देवाचं चिंतन कोणत्याही भावनेने करा. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाचं चिंतन केलं की माणूस, अरे जुने लोक म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं का नाही हो. मग गाईचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल, जाऊच शकत नाही. लक्ष देऊन ऐका. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसलेल्या आहे, आई बहिणींनो लक्ष देऊन ऐका. एखादी तरी बाळद, काय गावाचं नाव आहे आपलं, बाळद मध्ये एखादी तरी मायमाऊली अशी असेल ना की त्या मायमाऊलीचा नवरा दारू पेत असेल. हात वर करा बरं. अरे बापा रे, अख्ख्या बाळद मध्ये एकही बेवडा नाही. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार घेतला पाहिजे तुमच्या गावाला. अख्ख्या बाळद मध्ये एकही बेवडा नाही. खोटं बोल नका माया, खरं सांगा. हो म्हणे माय. नका 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 करा, खाली करा, खाली करा, ताण नका घेऊ. तुम्ही हात वर करायला जासाल आणि तो बाबा इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपलं गाडीत बसून निघून जाईल, ती अख्खी महाशिवरात्र तुमच्यावर काढल. अजिबात हात वर करू नका. रात्रभर हाणत बसल हो माया होते. बरोबर आहे का नाही. मग माया खरं सांगा, तुम्हाला मी तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी. मान सुद्धा नका हलू, फक्त मनातल्या मनात म्हणून करा असं म्हणा. असं वाटतं ना तुम्हाला तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी. मग मी सांगतोय त्या मंत्राचा 2 महिने जप करा. किती महिने जप करा माया हो, 2 महिने जप करा. जर तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही मायमावल्या म्हणतील हो म्हणा दादा, बाकी कीर्तन राहू दे हो, पहिला मंत्र. बर, दुसरा मंत्र आमच्या संप्रदायामध्ये नाही. आमच्या संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. कोणता पहा. बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण. प्रत्येक इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझी आई बहिणी मायानो, स्वयंपाक करायला कमीत कमी तुम्हाला 1 तास लागतो का नाही.
चपाती भाजी भात वगैरे सर्व करायला किती वेळ लागतो माया हो? 1 तास लागत आहे ना? किती वेळ लागतो बोला की? किती? मग 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे. फक्त खरं बोला, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे हो? उद्यापासून करून तर बघा. बरं याला काही फी मागत नाही मी तुम्हाला, फुकट लेकरू म्हणलोय ना तुमचं मी, फुकट 1 रुपया ऍडव्हान्स घेत नाही. फक्त उद्यापासून सकाळी उठल्या की स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी 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 असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000. किती? 5000. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या खानदानी बेवड्याला खाऊ घाला. खानदानी कळतो का तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, त्याचा आजोबाई बेवडा, त्याचा पंजोबाई बेवडा, म्हणजे देशीच्या ड्राम मधून जन्माला आलेली जात त्याला खानदानी म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुम्ही फक्त 2 महिने तुमच्या नवऱ्याला हा प्रसाद खाऊ घाला. जर तुमच्या नवऱ्याने नाही दारू सोडली तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मी परत कीर्तनाला फेटा बांधणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये महाराज. तुम्ही करून पहा, तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. आणि तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या डॉक्टरींकून नाही, कोणत्या बाबाकून नाही, कोणत्या बाबीकून नाही. लोक म्हणतात त्या मुंबईला इंजेक्शन भेटतं, इंजेक्शन आणि दारू सुट्टी. कोण म्हणतं तुम्हाला? अहो आमच्या गावचे बेवडे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले तिकडं. अहो हे पेतपेतच गेले तिथपर्यंत. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, हे परत पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत. आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं झोपीत इंजेक्शन दिलं असतं, मेल्या दारू पितो तू, दिलं असतं पोचून. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज याच्यासाठी पुरावा काय? अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी? अरे देवाचा होऊ शकत नाही. आपला विश्वास नाहीये देवावर. देवावर विश्वास टाका. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता आणि माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व मंडळी जेवायला बसल्यानंतर ते खासदार मला सांगू लागले, म्हणे महाराज एक मतदारसंघ सांभाळावा लागतो आम्हाला, एक जिल्हा सांभाळावा लागतो. तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही तुमच्या गाडीला, कधी अपघात होत नाही. कोणत्या जोरावर, कशाच्या जोरावर हे सगळं करता हो? मी त्या खासदारांना सांगितलं, म्हणलं खासदार महोदय, रात्री कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवत नाही. रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत नाही. ड्रायव्हरच्या रूपात रात्रभर गाडी चालवायचं काम आमचा पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. अरे आपला विश्वास नाहीये. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. ऐका ना दादा, माझ्याकडे पहा थोडं. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. विको दे थोडा. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, त्याला जळगावच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या वेळेस म्हाताऱ्याला काढल्यानंतर डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. ते 15 लाख रुपये पाहून ते म्हातारा ढसा ढसा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, बाबा ऐका ना, ते 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर त्यातले मी 4-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही माझ्या आजोबासारखे प्लीज रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर, मी भडगावचा आहे, 50 एकर जमीन आहे माझ्याकडे, 25 एकर केळीचा बाग आहे, कपाशी वगैरे सगळं काही. अरे वार्षिक 2 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतो मी. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्यात, एवढा पैसा आहे. डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला. बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात, एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी बाबा, मग रडता का तुम्ही? त्यावेळेस रडता रडता म्हातारं सांगू लागलो, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तू,
फक्त माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. का देवासाठी वेळ देऊ नये आपण? दिला पाहिजेत ना महाराज. तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. इथं बसणाऱ्या सर्व माझ्या आई बहिणी, त्यांच्या गळ्यामध्ये फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमच्या नावाचं कुंकू लावतात. त्या काय करतात? तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमच्या नावाचं नुसतं कुंकू लावतात, तरी जीवनभर नवरा तिची सेवा करतो. किती सेवा करता तुम्ही तुमच्या बायकोची? अरे तुमच्या काळ्या बेंद्र्या बायकोसाठी तुम्ही स्वतःच्या मायला बोलत नाही, तुमच्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या बहिणीला बोलत नाही, बापाला घराच्या बाहेर काढता. काय केलंय त्या बायकोने तुमच्यासाठी? स्वर्गातून अमृत आणलं नाही, फक्त गळ्यामध्ये तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलंय आणि तिनं जीवनभर फक्त ठरवून घेतलंय की आता माझं जगणंही माझ्या नवऱ्यासोबत आहे आणि माझं मरण सुद्धा कोणासोबत आहे? नवऱ्यासोबत आहे. जबाबदारी तुमच्यावर टाकली तर जीवनभर तुम्ही तिचा सांभाळ करता. माझ्या पांडुरंगाची माळ एकदा गळ्यामध्ये घालून पहा आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा म्हणा, देवा माझी सर्वस्व जबाबदारी तुझ्यावर आहे. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास टाका माझ्या जगाच्या मालकावर. त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. फक्त तुम्हाला काय करावं लागल? वाचे वदता शिवनाम. काहीच करायचं नाही बसल्या ठिकाणी. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, बोले नमः तुम्हाला जातीची गरज आहे नाही. हे चिंतन करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे नाही. हे चिंतन करण्यासाठी तुम्ही काळे का गोरे याची गरज आहे? अरे फक्त चिंतनच सांगितलंय ना. वाचे वदता शिव नाम. बसल्या ठिकाणी फक्त भगवान शंकराचं चिंतन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय स्मंगराजाय महेश. पाठ आहे सर्व तुमच्या बरोबर आहे का नाही. तुम्ही फक्त वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध आणि काम, या दोन सर्वात तकलीफ देणाऱ्या ज्या गोष्टी आहे, काम क्रोध. बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे काम क्रोध तुमचे नाहीसे होतात. अजून काय त्या भगवान शंकराच्या नामाचं महत्व आहे. महाराज सांगतात धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. 4 पुरुषार्थ शास्त्रामध्ये सांगितलेले. किती पुरुषार्थ आहे? किती आहे? 4. पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष. मोक्ष. धर्म हा एक सुद्धा काय आहे? पुरुषार्थ आहे. धर्माच्या बाबतीत सर्वांनी सावध राहणं हे खूप महत्वाचं आहे. मी खरं सांगू महाराज, आपण सर्व भाग्यवान मंडळी आहे की आपण भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलोय. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि दुसरे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. कारण महाराष्ट्रासारखं भाग्यवान राज्य या जगाच्या पाठीवर कोणतंच नाहीये. जगातील सर्वात सुंदर राम मंदिर बांधलंय अयोध्येत. जगातील सर्वात सुंदर राम मंदिर. तुम्हाला माहिती आहे का त्या राम मंदिराचे जे प्रमुख 10 इंजिनियर होते ना, लक्ष देऊन ऐका या महाराष्ट्राचं वैभव. त्या राम मंदिराचे प्रमुख जे 10 प्रमुख इंजिनियर होते, त्यातले 8 प्रमुख इंजिनियर हे आपल्या महाराष्ट्राचे होते. याचा प्रत्येकाने स्वाभिमान बाळगला पाहिजे. महाराष्ट्रातून राम मंदिराला जेवढं सागवण लागलंय ते सगळं सागवण कुठून गेलंय? महाराष्ट्रातून गेलंय. अख्ख्या जगामधून राम मंदिरासाठी जी देणगी आली, जो पैसा आला, त्या ट्रस्टीचे सचिव, महाराष्ट्र ट्रस्टी मध्ये सगळ्यात चांगलं खातं कोणतं असतं? सगळे जेवढे मंत्री तेवढ्या सगळ्या मंत्र्यामध्ये चांगलं खातं कोणतं आहे? अर्थ खातं. कोणतं? अर्थ खातं. बरोबर आहे का नाही? आणि त्या ट्रस्टीचे सचिव गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा महाराष्ट्रातले. याचा तुम्हाला आणि मला काय असला पाहिजेत? स्वाभिमान असला पाहिजेत. अरे याच्या अगोदर विदेशातले लोक उतरले ना दिल्ली एअरपोर्टला की पहिले विचारायचे ताजमहल कहा है. आता विदेशातला कोणता जरी फॉरेनर दिल्ली एअरपोर्टवर उतरला तर त्याच्या मुखातून पहिला शब्द निघल अयोध्येचं मंदिर कुठे आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? राम मंदिर कुठे आहे? एवढं सुंदर मंदिर बांधलंय. अरे काल आमचे काही महाराज मंडळी तिथे गेले होते. अयोध्येपासून 15-20 किलोमीटर सुद्धा राहायला जागा. परवा दिवशी एका मुस्लिम धर्माच्या बांधवाची मी क्लिप पाहिली. तो म्हणे ज्या दिवसापासून अयोध्येचं मंदिर झालंय आम्हाला झोपायला टाइम नाही, एवढा धंदा आमच्या दुकानाचा होतोय. महाराज नुसतं मंदिर आपल्यासाठी जरी झालं असेल तर फायदा सर्व जगासाठी आहे. रेल्वे फुल आहे, ट्रॅव्हल्स फुल आहे, धर्मशाळा बुक आहे. मग हा सगळा जो पैसा चाललाय कुठं चाललाय? गोरगरिबासाठीच चाललाय. म्हणून लक्ष देऊन ऐका. धर्म जगला तर तुम्ही जगसाल, धर्म नाही जगला तर तुम्ही जगणार नाही. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. आज जसे तुम्ही महाशिवरात्रीसाठी एकत्रित आले तसे जर जीवनभर एकत्रित राहिले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी नारदाच्या गादीवरून आव्हान करतो भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वांना एकत्रित यावं लागेल. कोणी नाही महाराज, सर्व धर्म समभाव. कधीच कोणाचा जातीवाद आपण केला नाही. कशाला जातीवाद करायचा? जातीवाद करतात पुढारी. जातीवाद करतात कोण? पुढारी. आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो तुम्हाला आणि मला. आम्ही आता राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या टायमाला दुबईला कीर्तन महोत्सव होता. त्यावेळेस आमच्या गाडीवर ड्रायव्हर एक पाकिस्तानी मुलगा होता. कोण होता? पाकिस्तानी मुलगा. मी त्यांना म्हणलं का रे तुमच्या पाकिस्तानचं वातावरण कसं आहे? तो म्हणे महाराज कशाचं काय आहे आम्हाला काहीच कळत नाही. आमचा देश सगळ्यात गरीब आहे म्हणे. आम्ही पोटं भरण्यासाठी कुठं आलोय? दुबईत आलेलो आहे. 8-8, 10-10 महिने 2-2 वर्ष घरी जात नाही. लक्ष देऊन ऐका. भारतातला गरीब माणूस असू द्या किंवा पाकिस्तानचा गरीब माणूस असू द्या, त्याला फक्त त्याच्या पोटाची चिंता आहे. त्याला तुमच्याने माझ्या जातीची चिंता
अजिबात नाहीये. ह्या पॉलिटिक्स वाल्या लोकांनी आपलं राजकारण करण्यासाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये जे भांडण लावलंय ते कशाचं आहे? जातीचं भांडण आहे. आणि बाकीचे सगळे एकत्रित आहे महाराज. आपल्या त्याला गोंधळ करून आणि ते सगळे कसे एकत्रित आहे. अरे या देशाने कधी जातीवाद केलाच नाही. आणि जातीवाद जर आपण केला असता तर देशाच्या सर्वात मोठ्या पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज. आम्ही जेवढं तुकोबरायला मानतो तेवढंच कबीर महाराजांना मानतो. जातीवाद करणारे करत असतील पण आम्ही काही जातीवाद करायला मोकळे नाहीये. जातीवाद कुठं? इथं राहून जर तुम्ही चुकीचा संदेश पसरवत असाल त्याच्या विरोधात लोक बोलतात. नाही तर आपण सगळे लोक एकत्रित आहोत महाराज. हा देश माझा याचे जरा भान राहू दे. हा देश माझा. आपण या देशाचे सौंगडी आहोत. आपण या देशाचे नागरिक आहोत. सर्वजण जर एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. म्हणून धर्म, दुसरे अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. तुम्ही रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता. मगाशी मी आलो त्यावेळेस सगळे शेतकरी दूध घालत होते. चांगली गोष्ट आहे. किती दूध जातं गावातून दररोज? 2-3 हजार लिटर जातं का? जातं ना? हा, 1000-1500. मग दररोजचं एवढे कष्ट करता, दूध नेऊन घालता, हे देवासाठी का पैशासाठी हो? हा, रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो. मी एवढ्या उन्हातानाचा तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. हा, काय झालं असायला? कशासाठी? हा, असं मोकळं बोला. आम्हाला कळू दे आमच्या विषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर तुम्ही असं मनात नका ठेवू. डायरेक्ट लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ तुम्हाला साध्य होतील केव्हा? शिव देखता प्रत्यक्ष. आणि तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं दुःख असू द्या, त्या भगवंताच्या, त्या भगवान शंकराच्या चिंतनानं ते नाहीच होतं. नाथ बाबा सांगतात, हा एका जनार्दनी शिव, हा एका जनार्दनी शिव, हा एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा. तुमचं कळी काळाचं दुःख, कळी काळाची भीती नाहीस करण्याची ताकद कोणामध्ये? भगवान शंकरामध्ये. तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय जर देव असेल ना महाराज, तर तुमच्या जीवनातला पहिला पर्याय सुद्धा देव असला पाहिजे. 4 तास डॉक्टर ऑपरेशन करतात. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे माझ्या आईची तब्येत? डॉक्टर सांगतोय, बघा मला जेवढं जमलं तेवढं मी प्रयत्न केले. आता याला वाचवण्याचं काम कोणाचं आहे? देवाचं. कोणाचं आहे? देवाचं. मग देव जर शेवटचा पर्याय तर देव पहिला पर्याय का नसावा? सकाळी उठल्यानंतर पहिलं मारुतीरायाच्या मंदिरात माणूस गेला पाहिजे. काय तुम्हाला कळत नाही? काही कळत नाही महाराज. कोणत्या तंद्रीत जगताय काही कळत नाही. अरे
मुस्लिम धर्मातले लोक तुमच्याने माझ्या सोबत राहतात. मुस्लिम धर्माचा माणूस दिवसातून 5 वेळेस जर नमाज पडत असेल तर आपण एकदा तरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही हो? आपण एकदा तरी हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही हो? आपण एकदा तरी भगवान शंकराच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही हो? आपण एकदा तरी पांडुरंगाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही हो? अहो काही मारुतीच्या मंदिरात फक्त लग्न ठरल्यावरच जातात आणि बस मेल्यावर एकदा तिथून जातात. नाही तर जीवनभर दर्शनाला जात नाही. किती आडेलपणा झाला हा. जा देवासाठी वेळ काढा. तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढा, तो तुमच्यासाठी वेळ काढल. आणि तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ काढला तर तो तुमच्यासाठी वेळ काढणार नाही. मला आनंद आहे महाराज, या मंडपाचा सर्वे केला तर सर्व तरुण पोर आहे. तरुण पोरांनो, मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल गड्यानो. इथं मी तुम्हाला भगवान शंकराचं चरित्र सांगण्यासाठी नाही आलो. तुम्हाला सर्वांना भगवान शंकराचं चरित्र माहिती आहे. दरवर्षी महाशिवरात्र निमित्त कार्यक्रम होतो. मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो. पोरांनो, तुम्ही उद्या या देशाचं भविष्य आहे. तुम्ही उद्या या देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. तुमच्या खांद्यावर या देशाची पताका आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो जर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे, ऐका ना. त्या कार्यक्रमाला गालबोट लागल असं कोणतंही कार्य करू नका. उठून जाऊन तुम्ही काय उद्या तुम्ही काही जिल्ह्याचे पालकमंत्री नाही म्हणून उद्याची कॅबिनेट आहे, काही एखादी जिल्हा बैठकीची काही अशी मीटिंग नाहीये. तुम्ही एकदम साधारण माणसं आहे. एवढा वेळ झाला, मी काही जास्त मिनिट नाही घेतले. 11च वाजले, अजून 5 मिनिटं तुमचे घेतो, जास्त घेणार नाही. मला माहिती आहे मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही सुधारणार. कशाला कीर्तन ठेवता तुम्ही लोक? हे आता तोंडानच म्हणतात आम्ही सुधरत नाही तर जाता जाता सर्वांना एवढीच विनंती करायची, मायबाप देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना, थोडा विकू दे. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी तुम्ही पोरके होसाल. तुमच्या जीवनातलं खरा आनंद तोपर्यंत जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहे. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, महाराज प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. एक उदाहरण सांगू तुम्हाला, खूप सुंदर आहे, लक्षात येईल तुमच्या. ऐका. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, रडायला लागली ती. ए दादा, डोळा खराब झालाय रे सोन्या माझा, काळजी करू नको माय. जळगावच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा, जळगावला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला आणि सांगू लागला, आई ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. आई, तुझा एकुलता एक मुलगा आहे मी. 15 एकर जमीन आहे ग माझ्याकडं, त्यातली 5 एकर जमीन शावकाराला विकतो माय आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा बस, आता ऑपरेशन करायची गरज नाही रे. आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करेल मी. का? माझी कुस पवित्र झाली रे. माझ्या कुशीमधून तुझ्यासारखं प्रेम करणारं पोरग जन्माला आलं. पोरगाई रडतय आणि आई रडती. रडता रडता पोरगा आईला म्हणता, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का माय? हो रे बाळा, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय. तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले आणि आपल्या पोराला सांगितलं, दाद्या तुझा डोळा खराब झाला ना सोन्या, तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे दादा. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून नाही काही करता आलं ना गड्यानो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व बाळतकर मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च कराव त्याच्यापेक्षा चांगलं व्यासपीठ तुम्ही बनवलंय महाराज. वा 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 वा. आणि हा कार्यक्रम नुसतं तुमचं गाव पाथवा असं नाही, 2-4 दिवसांनी अख्खा भारत देश जिव्हाळ्याच्या माध्यमातून तुमच्या गावचा कार्यक्रम पाहिल. म्हणून खूप सुंदर. सर्व तरुण मित्रमंडळी, माझ्या माता मावल्या, पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो, पूर्ण म्हणलं हा पूर्ण म्हणलं, आता अजून म्हणायचं असेल तर चार्जेस लागतील मला त्याचे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? अजिबात नाही महाराज. मी कीर्तनाचा पैसा घेत असेल त्याविषयी काही दुमत नाही, घेतोच. पण मी त्या पैशाचं करतो काय? तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी येऊन पाहिलंय. कमीत कमी आतापर्यंत माझ्या कीर्तनाच्या पैशातून मी 1 रुपया सुद्धा संसारासाठी खर्चला नाही. कीर्तनाच्या पैशातून तेवढी गाडी घेतो बा, ती गरज आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? नाही तर आतापर्यंत कीर्तनाचा जेवढा पैसा आला त्याचा 3.5 ते 4 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलंय महाराज. मागच्या वर्षी तुमच्या गावचे मंडळी आले होते. 50 ते 60 हजार लोकांना आमरस होता. किती? आणि आमरस आहे काही असा साधा नव्हता. टिक्का लावला तर 3 दिवस टिक्का जाणार नाही, एवढं घट्ट आमरस. सुंदर होतं. म्हणून त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला 1ही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही, याची मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला शाश्वती देतो. जाता जाता महाशिवरात्रीच्या या पर्वावर गावातील सर्व तरुणांना माझी विनंती आहे. तरुणांनो, सगळं कीर्तन विसरलं तरी चालतं, अजिबात ध्यानात काही नका ठेवू. फक्त एक गोष्ट माझी ध्यानात ठेवा, भाऊ म्हणून ठेवा, मित्र म्हणून ठेवा, तुमचा हिंदू धर्मातला एक सेवक म्हणून ठेवा. जीवनामध्ये सगळं काही करा पोरांनो, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. हेच आपल्या कीर्तनाचं सार. ज्ञानेश्वर